हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता जशीच दिवाळी झाली आहे, तुळशीचं लग्न झालं आहे, सो आता बाकी सगळ्या लग्नांना सुरू होत आहे. तर आता आज आहे 15 नोव्हेंबर आणि उद्या 16 आहे, सो सॅटर्डे संडे आम्हाला दोन्ही दिवस तर तीन लग्न आहेत. आता आम्ही सकाळी आत्ता एका लग्नाला जायचं आहे. माझी एक दीदी आहे, तिचं लग्न आहे. संध्याकाळी पण एक लग्न आहे आणि उद्या पण एक लग्न आहे. सो आज जी 2 लग्न आहे ते तिथे आम्ही ब्राईडकडून आहे. उद्या एक लग्न आहे त्याच्यामध्ये आम्ही ग्रूमकडून आहे. सो आता मी जास्त काय करत नाही बिकॉज माझी तयारी करायची बाकी आहे. मम्मा आणि दीदीची ऑलमोस्ट झाली आहे, फक्त कपडे चेंज करायचे आहेत आणि खूप लेट झाला, आम्हाला एरवलीला जायचं आहे म्हणून. सो मी तुम्हाला भेटते रेडी होऊन. काहीच आता आम्ही लग्नाला पोचलेलो आहे. हा ओजस ते दीदी बसली आहे, पाठी मम्मा आणि मावशी आहेत. हाय करा, हाय करा, हाय. सो आता थोड्या वेळाने मी भेटते. ते पाठी लग्न चालू आहे. हे बघा, नवरा नवरी बसले, तिथं लग्न चालू आहे. होत आहे लग्न, एन्जॉईंग लग्न आहे. थोड्या वेळात भेटते. सो आता आम्ही जेवायला आलो. हे आता मी एवढे नावं बिवं नाही सांगत बसत आहे कारण मी विसरली हे काय काय आहे. इथे दीदी जेवते, इथे ओजस आहे. सो भेटतो तुम्हाला जेवण झालं. सो गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला. तुम्हाला हे बघा, सो आता मी पाणीपुरी खातो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो की लग्नातली पाणीपुरी कशी आहे. सो गाईज आता आम्ही लग्नावरून आलो आहे आणि आता परत दुसऱ्या लग्नाला जायचं आहे. तर मी साडी नेसणार होती, सगळे साडी नेसायचा प्लॅन होता सगळ्यांचा. बट मग माझा जो मी आत्ता घातला आहे OOTD आउटफिट, सोड एवढा नाही बोलत असत, आउटफिट तो मी इथे दाखवते इफ मला एडिटिंगमध्ये जमलं तर. सो मी तो आता मम्मा बोलते की साडी नको नेसूस, तो चांगला आहे तर तोच ठेव. बट मला खूप फिलिंगली साडी नेसायची आहे. बट सोड आता कंटाळा पण आला, माझा तर घसा पण गेला आहे, आवाज गेला आहे पूर्ण. म्हणून मी आता जास्त काय एफर्ट्स नाही घेत, हेच घालते. सो इफ मी हेच घालणार असेल तर तुम्हाला मी फुल एकदा दाखवेन. आणि पप्पा थांबा ना. आणि इफ साडी नेसली असेल तर ती पण फुल दाखवेन. सो भेटते लग्नाला, त्या आता दुसऱ्यावाला लग्नाला जाऊन. बाय बाय गाईज. आता आम्ही लग्नाला पोहोचलो आहे. हे बघा, थांबा दाखवते. सो गाईज आता आम्ही जेवायला आलो आहे. हे आहे तंदुरी रोटी, ही कुठलीतरी भाजी आहे, हे फ्राईड राईस आणि मंचुरियन, पनीरची भाजी, गुलाबजाम, सॅलड, इंडियन पण अजून आहे बट मी एवढंच घेतलं आहे. स्वतः भेटतो तुम्हाला जेवण झालं. हे गाईज गुड मॉर्निंग. रात्री मी तुम्हाला ते दाखवलं, त्याच्यानंतर मी काहीच नाही दाखवलं बिकॉज आम्हाला यायला खूप जास्त लेट झालेला. आता सकाळी आता आम्हाला परत लग्नाला जायचं आहे डोंबिवलीला. सो मी साडी नेसणार होती पण ट्रेन मेट्रो ह्या सगळ्यांनी प्रवास करायचा आहे म्हणून मग मी लेहंगा घालते ब्लू कलरचा. तुम्ही लेहंगा घातल्यावर दाखवते. साडीचा प्लॅन माझा कालपासून पोस्टपोन होतो आहे. आता बघू. म्हणजे एका आत्याचं पण लग्न आहे, तर मी तिच्या लग्नात साडीच नेसणार आहे. ते लग्न ठाण्याला आहे तर त्यामुळे. सो आता मी तुम्हाला भेटते तयारी करून झाल्यावर. बाय. सो गाईज आता तयारी झालेली आहे माझी, मम्माची पण झाली आहे, दीदीची पण झाली आहे. सो आता मी जाते. बघ, दीदीची पण तयारी झाली आहे, माझी पण झाली आहे, मम्मीची पण झाली आहे. सो आता मी निघतोय लग्नाला जायला. सो भेटतो तुम्हाला लग्नाला जाऊन. बाय. इष्टदेवता कुलदेवता चिंतन सुमूर्त सावधान उमा महेश्वर चिंतन सुमूर्त
हे बघा गाईज, आम्ही परत पाणीपुरी खायला आलो आहे. इथे मावशी वगैरे खात आहेत सगळे पाणीपुरी काय काय. सो भेटतो तुम्हाला पाणीपुरी खाऊन झाल्यावर. सो गाईज, मी आता व्लॉगचा एंड करते बिकॉज मी तो व्लॉगमध्ये त्या व्लॉगचा एंडिंग बनवलेला मी लग्नातच बनवलेला आणि त्यामुळे बॅकग्राऊंड व्हॉईस खूप होता. सो मी तो नाही ॲड करत आहे कारण त्याच्यात माझा व्हॉईस येतच नाही आहे. आणि आता 1 वाजता आले आहे. मी 1:30पर्यंत हा व्लॉग पोस्ट करेन. तो हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हे लग्न मी खूप एन्जॉय केली बिकॉज म्हणजे कसं मम्मीच्या माहेरचे पण सगळे जे तिथचे नेबर्स वगैरे होते ते सगळे भेटले आम्हाला. आम्ही खूप मजा केली. आणि माझा आवाज गेला आहे आणि विसरली मी काहीतरी बोलणार होती मी विसरली आहे. 1 मिनटं. हां, आणि हा व्लॉग म्हणजे असं नॉर्मल कुठला व्लॉग किंवा लग्नाचा व्लॉग असा व्लॉग नाही वाटणार. मोस्टली फूड व्लॉगच वाटेल बिकॉज एवढ्या दिवसांनी सगळे भेटल्यावर आम्ही इतकं म्हणजे ना फुल ते लग्नामध्ये सगळे होते. म्हणजे मी, दीदी, ओजस आणि अजून माझ्या मावशा मामा सगळे होते. सो तिथे आम्ही एवढी मजा केली. तिकडे सगळं खायला वगैरे होतं. आम्ही सारखं तिथेच होतो आणि तिकडेच होतो. आणि लग्न म्हटलं की खाणं हे एकच येतं. आणि आम्ही जे एन्जॉय केलं ना म्हणजे जेवण वगैरे तर सगळीकडे चांगलं होतंच. पाणीपुरी 3ही लग्नांमध्ये होती. मला सगळ्यात जास्त फर्स्ट लग्नाची आवडलेली, तिकडे छान होती. 3rd वाली पण चांगली होती. 2nd वाली अशी होती थोडीफार. सो ओके, प्रत्येकाचं वेगळं असतं. सो मी परत ह्या व्लॉगमध्ये पण माझं सो निघतं. ह्या व्लॉगमध्ये मी वगैरे नाही बोलत आहे बट माझं सो निघतं. त्याला पण मला ऑप्शनल काहीतरी तुम्ही सांगा की मी सोच्या सगळी काय बोलू शकेन. पण ह्या व्लॉगमध्ये खरंच मी खूप एन्जॉय केलं. सो दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.